अजूनही थंडी गेलेली नाही, त्यामुळे ही रेसिपी करू शकता। नमस्कार, मी कल्पना। माय वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ओळखलत का हे काय आहे? तर हे आहे लसणाची पात। खूप छान कोवळी कोवळी लसणाची पात मिळाली आहे। अगदी एकच त्याला लसणाची कळी आहे। अजून लसणाचा गाठासुद्धा धरलेला नाही, इतकी कोवळी पात आहे। तर मी आता पात स्वच्छ करून घेते आहे, त्याची मुळं कापून घेते आणि कळीसुद्धा काढून घेते, कारण आपल्याला फक्त पात हवी आहे। लसूणसुद्धा घातला तर जास्त उग्र वास येतो आणि चवसुद्धा खूप तिखट होते। तर आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घेतली आहे पात आणि बारीक चिरून घेते। आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे। अगदी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि फक्त पात, मिरची मिक्सरमधून एकदम बारीक वाटायचं आहे। थोडंसं पाणी घालूया, पाणी घातलं तरच मिक्सर फिरतं। आणि एकदम बारीक वाटल्यानंतर त्यात त्यात बसेल एवढं तांदळाचं पीठ घालायचं, मीठ घातलं आणि अजून थोडंसं पाणी घातलं आणि सरसरीत मिश्रण तयार केलं। ह्याच्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणीसुद्धा करायची आहे। तवा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे। पहिल्या चिल्याला थोडं जास्त तेल घालूया आणि त्यावर चिला घातला आणि झाकण ठेवलं। झाकण ठेवल्यामुळे काय होतं, तो लवकर सुटायला मदत होते, तव्यापासून सुटायला मदत होते। नाहीतर पहिला चिला तर बिघडतोच बहुतेक, पण झाकण ठेवल्यामुळे तो लवकर सुटतो। आता मी इथे आहे तोपर्यंत आम्ही दोघी मायलेकी मिळून स्वयंपाक करतो, त्यामुळे चिले प्रणू करत आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। किती सुंदर कलर दिसतो आहे ना।